नवी मुंबईच्या दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी विमानतळाच्या उद्घाटनाची अधिकृत तारीख जाहीर केली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात आहे. अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेड आणि सिडको यांच्या संयुक्त भागीदारीत हा प्रकल्प उभारला जात आहे. यामध्ये अदानी समूहाचा 74% आणि सिडकोचा 26% हिस्सा आहे. या विमानतळाची पायाभरणी फेब्रुवारी 2018 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली होती. गौतम अदानी यांनी नवी मुंबई विमानतळाला भेट दिली आणि प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी जाहीर केलं की जून 2025 मध्ये या विमानतळाचं उद्घाटन होईल. डिसेंबर 2023 मध्ये अदानी समूहानं एप्रिल महिन्यात विमानतळ सुरू होईल अशी घोषणा केली होती. मात्र आता जूनमध्ये उद्घाटन करण्यात येईल. या विमानतळामुळे ठाणे, कल्याण, रायगड आणि पुणे येथील प्रवाशांना मोठा लाभ होणार आहे. विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचं काम एप्रिल 2025 पर्यंत पूर्ण होणार असून पुढील टप्पे 2029, 2032 आणि 2036 पर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम वेगात सुरू असल्याबाबत अदानी यांनी समाधान व्यक्त केलं. अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण बन्सल तसंच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडचे कार्यकारी मुख्य अभियंता कॅप्टन BVJK शर्मा, NMI प्रकल्पातील भागीदार कंपन्या आणि अन्य हितसंबंधी संस्थांचे प्रतिनिधी तसंच डॉक्टर प्रीती अदानी, जीत अदानी, दिवा अदानी यावेळी उपस्थित होते. विमानतळामुळे नवी मुंबईचा औद्योगिक आणि आर्थिक विकास होणार असून विमानतळ कार्यान्वित झाल्यानंतर संपूर्ण परिसराला मोठी आर्थिक चालना मिळेल असा विश्वास अदानी यांनी व्यक्त केला. विमानतळाची पाहणी केल्यानंतर त्यांनी जूनमध्ये विमानतळ सुरू होईल असं स्पष्ट केलं. या विमानतळामुळे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ताण कमी होणार आहे. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, नवी मुंबई. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.